नमस्कार. ड्रायव्हिंग भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काही व्ह्यूज आणि काही लाईकसाठी लोक कुठल्या थराला जातील काय सांगता येत नाही. म्हणजे आज आपण दिव्यांगबद्दल बोलणार आहे. हा व्हिडिओ सहज आपल्या समोर आला त्यामुळं ना म्हणलं की थोडंफार आपल्याशी बोलूया. आपले व्हिडिओ बहुतेक ॲक्सिडेंट किंवा रोडवरचे अपघात ह्याच्याबद्दलच असतात, पण हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय. ज्या घरामध्ये दिव्यांग मुलं आहेत ना त्या मुलांच्या आई वडिलांनाच फक्त माहिती असतं की त्यांच्यावर परिस्थिती काय आहे, ते कुठल्या कुठल्या संकटाला ती लोक तोंड देतात. दिव्यांग मुलाचे आई आणि वडील. आता ही माझी नात आहे, ही माझी इकडं बघ. आता ही माझी नात आहे. नमस्कार कर. नमस्कार. तर नाव काय? तनिष्का. हिचं नाव आहे तनिष्का, पण आम्ही बोलतो तिला पिल्लू. पिल्लू ज्या वेळेला जन्मली ना, मी छोटीशी स्टोरी सांगणार आहे पिल्लूची. ज्या वेळेला जन्मली त्यावेळेला खूप छोटी होती, त्यापासून आम्ही तिला पिल्लूच बोलतो. पण जशी ही जन्मली त्यावेळेला ज्यावेळेला हिचा जन्म झाला त्यावेळेला हिला अंडर ऑब्झर्वेशन 3 महिने काचेच्या पेटीमध्ये ठेवलं. आणि त्या काचेच्या पेटीमध्ये ठेवल्यामुळं तिच्या दोन्ही डोळ्यामध्ये मोतीबिंदू झाले. आणि अक्षरशः ही 4-5 महिन्याची झाली आणि अक्षरशः लॉकडाऊन लागलं. मग कसं तरी वाट करत बदलापूरहून आम्ही परेलला जायचो हॉस्पिटलला, बच्चुली हॉस्पिटलला. 4 महिन्याची असताना तिचं एका डोळ्याचं ऑपरेशन झालं. 5 महिन्याची असताना तिचं दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. आणि ती ना ही बघू शकता, ही अशी सारखी मान हलवत राहते. मग त्याच्यामुळं काय होतं, ही काय दिव्यांग नाही, पण काय मुलं दिव्यांग असतात. काय मुलांची बुद्धी ही मतिमंद असते आणि काय मुलांची बुद्धी ही गतिमंद असते. तर मी सगळं काय इलाज केला. ही 3 वर्षाची असताना ना 3 वर्षे ही ना चालली, बोलली, रांगली अजिबात नाही. पण ही दिव्यांग नाही. हिला आता दुसऱ्या वेळेला पण आम्ही हिला ह्याच्यामध्येच टाकले, मोठ्या शिशूमध्ये. आता ही चालते, बोलते. पण 3 वर्षे ही कायच हिचं हालचाली नव्हती, कायच ऍक्टिव्हिटी नव्हती. तर आपल्या एका मित्राने सांगितलं, पुण्याला एक डॉक्टर आहे, डॉक्टर काळाने म्हणून, न्यूरोसर्जन. तिथे आम्ही इलाज चालू केला आणि ती आता चालते, फिरते, बोलते आणि शाळेत सुद्धा जाते. हा व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य काय? का तर ही दिव्यांग नाही, ही आमची तनिष्का. पण ज्या घरात दिव्यांग मुलं आहेत ना त्यांची काय परिस्थिती. हा मुलगा आहे, या मुलाचे व्हिडिओ सगळ्यांनीच बघितला असेल सोशल मीडियावर. याचं नाव आहे अजित. काय स्पेशल? गार्लिक चीज टोस्ट आणि सॉस आईच्या हातचं, माझ्या आवडीचं. नंदन बोलतो आणि सगळ्यांना माहित आहे याचं डायलॉग, आईच्या हातचं माझ्या आवडीचं. दिव्यांग मुलगा आहे, आपण पण लाईक करतो, फॉलो करतो त्याला. खूप चांगल्या तऱ्हेनं तो व्हिडिओ बनवतो ना. त्याला खाण्याची आवड आहे, आई त्याला बनवून देते. ज्या घरामध्ये दिव्यांग मुलं आहेत ना त्या आई वडिलांनाच फक्त माहीत असते की त्यांच्या वेदना काय. पण ह्याच्यानंतर ना अक्षरशः लोक काय व्ह्यूज आणि लाईकसाठी कुठल्या थराला जातील. हा तुम्ही अजितचा व्हिडिओ बघितलाच असेल. आता हा व्हिडिओ बघा. आज काय आहे स्पेशल? भात, उडदाची आमटी, चपाती आणि माझी आवडती बटाट्याची भाजी. आईच्या हातचं, माझ्या आवडीचं. कुणाच्या व्यंगत्वावर तुम्ही असं व्हिडिओ बनवताय? थोडी लाज शरम पाहिजे होतं. जर कुठला एखादा सज्ञान माणूस असेल त्यांनी जर याला स्क्रिप्ट लिहून दिली असेल ह्या मुलाला ना, अक्षरशः तो डोक्यावर पडलाय, नालायक आहे तो. त्या मुलाला तर कळत नसेल बहुतेक. तो एकदम म्हणजे लहान आहे मुलगा. त्याच्या तरी दिव्यांगवर जर असं बोलायचं असेल तर खरंच लाज वाटली पाहिजे तुम्हाला. देवानं तुम्हाला खरंच चांगल्या तऱ्हेनं तुम्हाला व्यवस्थित शरीर दिलंय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिल्या. त्याच्यामुळे तुम्ही असं कुणाच्या तरी दिव्यांगवर तुम्ही जर बोलत असाल तर लाज वाटली पाहिजे तुमच्यासारख्या लोकांना. थोडी शरम ठेवा. की ज्या घरामध्ये दिव्यांग मुलं आहेत ना त्या आई वडील कुठल्या परिस्थितीनं जात असतात ना हे त्यांनाच माहित आहे. हे तुम्हाला काय माहित आहे?
आता ह्या मुलीसाठी आम्ही काय खर्च करतो आणि प्रत्येक 3 महिन्याला आम्हाला ना स्वारगेटला जावं लागतं तिला न्यूरोसर्जनला दाखवायला. भले ती दिव्यांग नाही, थोडी तरी लाज बाळगा असे व्हिडिओ बनवताना. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.